नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 16 जून 2026 आणि आता सायंकाळचे 7:30 झालेले आहेत। शेतकरी मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही मान्सून दाखल झालेला आहे, हा मान्सून पुन्हा एकदा पूर्णपणे सक्रिय कधी होणार आहे, एकंदरीत राज्यामध्ये पावसाला सुरुवात कधी होणार आहे, याबद्दल एक थोडक्यात माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी मित्रहो, सध्या आपल्या राज्यातील अनेक भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे। यावर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन 4 जून 2026 रोजी झाले असले तरी त्यानंतर मान्सूनचा पुढचा प्रवास हा आपल्याला मंदावलेला पाहायला मिळतो आहे। सोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचं आगमन झालं असलं तरी सध्या मान्सून हा पूर्णपणे सक्रिय नसून त्याचं जे पुढचं मार्गक्रमण आहे किंवा त्याचा जो पुढचा प्रवास आहे हा आपल्याला रखडलेला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये एक पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना पाहायला मिळणार आहे, मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्याच्या हवामान वेदर मॉडेलनुसार आणि IMDच्या अंदाजानुसार 18 जून नंतर 18-19 जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा कमी अधिक प्रमाणात आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळू शकतो। विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधी दरम्यान या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढलेली पाहायला मिळू शकतो। साधारण येणाऱ्या पुढील 4-5 दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या प्रवासासाठी, मान्सून सक्रिय होण्यासाठी एक पोषक वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे। साधारण 18 जून ते 21-22 जून दरम्यान आपल्या राज्यातील कोकण विभाग आहे, त्यानंतर मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला या विभागातील बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला एक कमी प्रमाणात आपल्याला या कालावधी दरम्यान पाऊस हा पाहायला मिळू शकतो। साधारण आपल्याला 20 जूनपासून पुढे 2-3 दिवस आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये एक पावसाचं प्रमाण वाढलेलं या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। तुर्तास तरी आपण असं म्हणू शकतो की राज्यामध्ये एक येणाऱ्या पुढील 4-5 दिवसांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी, मान्सून सक्रिय होण्यासाठी एक पोषक वातावरण तयार होताना पाहायला मिळते आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला साधारण 19 जून ते 22 जून दरम्यान, 23 जून दरम्यान आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। हा पाऊस मोठ्या प्रमाणात व्यापक राहतो की कमी राहतो हे सध्या तरी सांगता येणार नाही, पण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कमी अधिक प्रमाणात हा पाऊस पाहायला मिळू शकतो। येणाऱ्या पुढील 3-4 दिवसांमध्ये याबद्दलचं जे काही चित्र आहे ते अधिक स्पष्ट होणार आहे, पण एक आपल्याला जे काही आतापर्यंत वातावरण पाहायला मिळते याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक साधारण 18-19 जूनपासून आपल्याला पुढे आपल्याला एक राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना पाहायला मिळणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। सोबतच हा व्हिडिओ सुद्धा शेअर नक्की करा।